तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पाला लाडू आवडतात आणि महादेवाला म्हटलं तर हा पदार्थ, हाच पारंपरिक पदार्थ जरासुद्धा साखर, मैदा, बेसन त्यासोबत रवासुद्धा न वापरता फक्त गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून पारंपरिक पदार्थ करतोय. हा पदार्थ करता वेळेस कसलाही पाक करायचा नाही आहे, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी रेसिपी तुमच्याच्यानी सुद्धा तयार होईल. तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी सुरुवातीला इथं मी काय केलं, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. हे पीठ मी चाळून वगैरे घेतलं नाहीये, तसंच इथं आपल्याला वापरायचं आहे. लगेचच यामध्ये काय करायचं, 1 चमचा वितळलेलं साजूक तूप घालून घ्यायचं. आता इथं मला एकूण तूप किती लागलं ते मी तुम्हाला नंतर सांगेलच. आता जे आपण तूप घातलं ते व्यवस्थित पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित पिठामध्ये तूप कालवलं गेलं. लगेचच काय करायचं, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत घट्टसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला पाणी वापरायचं नसेल ना तर थंड दूध असं सुद्धा तुम्ही घालून हे पीठ आपण मळून घेऊ शकतो, पण इथं मी पाणीच घातलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दूध किंवा पाणी वापरू शकता. आता इथं तुम्हाला दिसत असेल एवढं पीठ भिजवायला मला अर्धा वाटी पाणी लागलं. गव्हाच्या क्वालिटीवरती पाण्याचं प्रमाण थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं. आता इथं तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित मी घट्ट पीठ हे भिजवून घेतलं. एकदा का पीठ भिजवून झाल्यावरती मुरवत वगैरे न ठेवता लगेचच आपल्याला काय करायचं आहे, समान असे एकसारखे उंडे करून घ्यायचे आहेत. आता इथं जेवढं जास्त तुम्ही घट्ट पीठ भिजवाल तितकं मस्त दाणेदार चुरमा तयार होतो, त्यामुळे जमेल तितकं घट्ट पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. एक समान मी गोळे केले. लगेचच काय करायचं, एक उंडा हातावरती एकसारखा केला. पीठ तेल असं काहीच न लावता व्यवस्थित आपल्याला पोळी लाटून घ्यायची. मध्यम जाड लाटायची. ज्या पद्धतीने आपण भाकरी करतो त्यापेक्षा थोडी पातळ आणि पोळी करतो त्यापेक्षा थोडी जाड, अशा पद्धतीने पोळी आपल्याला लाटून घ्यायची. पीठ जर का व्यवस्थित घट्ट भिजवलेलं असेल ना तर जरासुद्धा पीठ तेल असं काहीच न लावता व्यवस्थित अजिबात पोळपाटाला पोळी न चिटकता व्यवस्थित अशी लाटता येते. आता इथं तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित मी ही पोळी लाटून घेतली. लगेचच आपल्याला भाजून घ्यायची. तर त्यासाठी तवा चांगला गरम केला. गॅसची फ्लेम मात्र मंद आचेवरती करायची आणि पोळी आपल्याला घालून घ्यायची. आता इथं तुम्हाला दिसत असेल की काही सेकंदानंतर खालच्या साईडने हलकी आपली पोळी पसल्या गेली. लगेचच उलटवून घ्यायची आणि अशा पद्धतीने प्रत्येक साईड व्यवस्थित उलटवत आणि दाबत मंद आचेवरती खरपूस ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची. पोळी भाजता वेळेस अजिबात जरासुद्धा घाई गडबड करू नका, त्यामुळे एकतर काय होईल, वरून ती पोळी भाजल्यासारखी दिसेल, आतून ती कच्ची राहील आणि त्यामुळे चुरमासुद्धा आपला लवकर खराब होऊ शकतो. चुरमा जर का 7 ते 8 दिवस टिकण्यासाठी जितकी जास्त तुम्ही व्यवस्थित पोळी भाजाल तितका आपला चुरमा जास्त दिवस टिकतो. आता इथं तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित खरपूस मी ही पोळी भाजून घेतली. लगेचच काय करायचं, प्रत्येक साईडने 1-1 चमचा तूप लावून घ्यायचं. आता इथं तूप लावता वेळेस अजिबात कंजूसी करू नका. एकतर काय होतं, चुरमा आहे म्हटल्यावरती थोडासा तुपाचा वापर मात्र जास्तच होतो. असं एखाद्या पेल्यामध्ये वाटीमध्ये भरपूर सारं तूप वितळवून घ्यायचं. ज्यावेळी जितकं लागेल तितकं आपण पटकन असं वापरू शकतो. आता इथं तुम्हाला दिसत असेल तूप लावल्यावरती फक्त 2 ते 3 मिनिटासाठी ही पोळी मी पुन्हा भाजून घेतली. आधी चांगली भाजल्यामुळे आता जास्त भाजायची गरज नाही. लगेचच काढून घ्यायची आणि बाकीच्या सुद्धा पोळ्या मी अशाच करून घेते. सगळ्या पोळ्या करून झाल्यावरती अशा पद्धतीने एखाद्या कुंडीमध्ये काढल्या आणि झाकून काय करायचं, 5 ते 7 मिनिटांसाठी राहू द्यायचं. त्यामुळे एकतर काय होतं, पोळ्या पण कडक भाजलेल्या असतात आणि त्या हलक्याशा मऊ होण्यासाठी असं आपल्याला राहू द्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटानंतर काय करायचं, अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे असे तुकडे करायचे. खूपही बारीक करू नका, हलकेसे मोठेच ठेवायचे, नाहीतरी आपण मिक्सरमधून ते बारीकच करणार आहेत. लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित पल्स मोडवरती अशा पद्धतीने चुरमा आपल्याला करून घ्यायचा आहे. फक्त ज्यावेळेस आपण हे मिक्सरमधून बारीक करतो त्यावेळेस पल्स मोडवरतीच करायचं, फुल स्पीडवरती करू नका. त्यामुळे एकतर काय होतं, मिक्सरचं भांडं गरम होऊ शकतं. गरम झाल्यामुळे त्या वाफेमुळे सुद्धा एकतर चुरम्याचा लगदा होईल आणि त्यासोबतच पोळ्या खूपही आपल्या बारीक होतील आणि त्यामुळे सुद्धा चुरम्याचा आपला लगदा होऊ शकतो. आता यामध्ये काय करायचं, अर्धा वाटी बारीक केलेला गूळ घालून घ्यायचा. परफेक्ट अशी गोडी होते, पण तुम्हाला जर का थोडं जास्त गोड आवडत असेल तर पाऊण वाटी गूळसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. गूळ घातल्यावरती फक्त मिक्स होईल, गूळ व्यवस्थित कालवलं जाईल एवढंच आपल्याला फिरवायचं आहे आणि लगेचच एका भांड्यामध्ये घालून घ्यायचं. आता यामध्ये काय करायचं, 3 चमचे काजूचे तुकडे, 3 चमचे बदामाचे तुकडे, 1 चमचा खसखस
आणि पाववाटी वितळलेलं साजूक तूप घालायचं, व्यवस्थित आपल्याला कालवून घ्यायचं आहे. आता इथं मला एकूण तूप किती लागलं तर पिठामध्ये घालण्यापासून तर चुरमा तयार होईपर्यंत एकूण अर्धा वाटी तूप लागलं. जितकं जास्त चुरम्यामध्ये तूप असेल तितका चांगला चुरमा असा लागतो. त्यामुळे चुरमा करता वेळेस तूप घालताना अजिबात कंजूसी करू नका. काय चुरमा मस्त असा मिक्स केल्यावर दिसतोय, पाहूनच खावासा वाटणारा, महादेवाला आवडणारा, मस्त असा दाणेदार 8 ते 10 दिवस टिकणारा गव्हाचं पीठ वापरून चुरमा कसा करायचा ते आज आपण पाहिलं. भरपूर आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले, त्यासोबत साजूक तुपाचा वापर केलाय, त्यामुळे भरपूर असा पौष्टिक हा चुरमा तयार होतो. 8 ते 10 दिवस टिकतो, त्यामुळे मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा परफेक्ट अशी रेसिपी आहे. जरासुद्धा इथं आपण पुऱ्या करून तळून सुद्धा घेतल्या नाही आहेत. नेहमीचीच पोळी करून व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे मस्त असा हा चुरमा सुद्धा टिकतो. इथं सांगितलेला टिप वापरून तुम्ही सुद्धा येत्या सोमवारच्याला महादेवाच्या नैवेद्याला महादेवाला आवडणारा हा चुरमा करून पहा. कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. अजून जर का सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. तर मग चला पुन्हा भेटूया तशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.